सोनम वांगचुक यांनी अखेर उपोषण सोडलं. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा, जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीमध्ये 26व्या दिवशी उपोषण मागे. तब्येतीची काळजी घेण्याचं मोदींचं आवाहन. पेपरफुटीवर कठोर कायदा आणणार. आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा करणार. पुढच्या आठवड्यात विधेयक संसदेमध्ये मांडणार. पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ संदेश. सरकारचं शिष्टमंडळ आज सीजेपी आंदोलकांशी चर्चा करण्याची शक्यता. आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी चर्चेचा प्रस्ताव. तर सीजेपीच्या अटी शर्तींमुळे कोंडी कायम. दिल्लीमध्ये एनएसए कायद्याअंतर्गत राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू. 3 महिन्यांसाठी स्थानबद्धतेचे अधिकार. तर 480 पाकिस्तानी सोशल मीडिया हँडल्स हे ब्लॉक. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं दिल्ली पोलिसांचं आवाहन. विद्यार्थी आंदोलनाची धग संपूर्ण देशभर. सीजेपीची आज देशव्यापी निदर्शनं. राजधानी दिल्लीत मोर्चावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांना केलेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ एल्गार. नवी दिल्लीतल्या आंदोलनांमुळे सरकार दुहेरी कोंडीत. गांधी स्मृती स्थळावर जाणाऱ्या विरोधी खासदारांच्या बसला पोलिसांची आडकाठी. बस रवाना होण्याआधी मोठं नाट्य. विद्यार्थ्यांनी हात उचलला नव्हता, मग त्यांना मारहाण का केली? प्रियंका गांधी यांचा सरकारला सवाल. सरकारकडून लोकशाही संपवण्याचं काम सुरू. प्रियंका गांधींचा हल्लाबोल. महाराष्ट्र काँग्रेसचं आजपासून राज्यभरामध्ये बेमुदत आंदोलन. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक. आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं हर्षवर्धन सपकाळांचं आवाहन. नीट पेपरफुटी विरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार. 26 जुलैला विद्यार्थ्यांसोबत मुंबईमध्ये मोर्चा. पालकांनाही मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन. राज्यामध्ये पावसाचा जोर कायम. कोकणामध्ये पावसाचा ऑरेंज. तर पुणे जिल्ह्यात सह घाटमाथ्याला रेड अलर्ट. पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पाऊस कोसळणार.